Good morning to you all. This is Dr. Vijay Vade, Principal D.Y. Patil College of Engineering, आकुर्डी पुणे. आज तुमच्यासोबत संवाद साधण्याचा सुंदर योग आलेला आहे आणि हा योग मुद्दाम याच्यासाठी आलेला आहे की आज इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी डिपार्टमेंटचा टीचर पॅरेंट्स मीटचा समारोह झाला. त्यामध्ये जवळजवळ 120 पॅरेंट्सनी भाग घेतला आणि डॉक्टर प्रीती पाटील ज्या हेड ऑफ डिपार्टमेंट आहे त्या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी डिपार्टमेंटला, शी कंडक्टेड दॅट पर्टिक्युलर मीटिंग अँड इट वॉज सो नाईस मीटिंग अँड दॅट्स वाय आय थॉट ऑफ टू आन्सर सम ऑफ द क्वेरीज अँड क्वेश्चन विच द पॅरेंट्स वेअर फेसिंग. आता ते कोणते प्रश्न आहे ते पाहूया. One by one, I will be able to address all the questions which has been asked by the parents first, and then I will talk about the other strategies, policies of this D.Y. Patil College of Engineering when the post-pandemic COVID-19 situation, the classes and our education will start from this next semester. आता त्या संदर्भात काही इम्पॉर्टंट प्रश्न आहेत, ते प्रश्न आपण घेऊया. पॅरेंटचे प्रश्न होते. पहिल्यांदा शैलेंद्र भट ह्या पॅरेंट्सने विचारला, आय एम वरीड अबाउट द क्लासेस हाऊ दे आर गोइंग टू कंडक्टेड सिन्स देर इज नो वॅक्सिनेशन फॉर द कोविड-19 प्लीज प्रोव्हाइड द ऑनलाईन अल्टरनेटिव्ह फॉर द कोर्सेस. अतिशय सुंदर आणि महत्त्वाचा प्रश्न केला आहे की यावेळेस वॅक्सिन नसताना सुद्धा आणि विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये यायचं असेल तर कशा प्रकारचं आपण काळजी घेतल्या पाहिजे. To address these particular questions, let me tell you that we are adopting to the hybrid kind of the teaching learning process. आता hybrid म्हणजे काय? Some of the 40% programs will be online and 60% program will be the offline, म्हणजे कॉलेजमध्ये येऊन त्यांनी शिक्षण घ्यायचं असतं. आता यासाठी आम्ही काय उपाययोजना केलेल्या आहेत ते परत मी पुढे सांगतोय. याचं उत्तर देताना आम्ही सांगतो की ऑनलाईनच्या साठी आवश्यक असलेली सगळी प्लॅटफॉर्म्स आपल्या मुलांसाठी पूर्ण उपलब्ध केलेली आहे. ॲट ए टाईम आपण 1000 विद्यार्थ्यांना, प्रत्येक डिपार्टमेंटच्या संपूर्ण विद्यार्थ्यांना ॲट ए टाईम ॲड्रेस करू शकतो अशी सिस्टम्स आपल्याकडे ऑनलाईन सिस्टम्स आपण डेव्हलप केलेली आहे. एंटायर कॉम्प्लेक्ससाठी मायक्रोसॉफ्ट टीम म्हणून सॉफ्टवेअर आहे आपल्याकडे. त्याच्या बेसवर टीचिंग लर्निंग प्रोसेस ही कंप्लीट 10,000 विद्यार्थ्यांसाठी शिस्तबद्ध पद्धतीने डिव्हिजन वाईज कसं शिकवतो त्यासाठी ही सिस्टम आपण अंमलात आणलेली आहे. पुढच्या प्रश्नांकडे जाऊया. सेकंड थिंग, संध्या पाटील नावाच्या पॅरेंट्सने विचारलं, कॉलेज इज सेफ बट व्हॉट अबाउट द लिव्हिंग. मला वाटतं संध्या मॅडमचा असा प्रश्न आहे की जर विद्यार्थी बाहेरून आलेत, त्यांच्या मुली कदाचित यांना इथे हॉस्टेलमध्ये शिकत असतील किंवा इतरत्र कुठे राहत असतील, हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. विद्यार्थी ज्यावेळेस कॅम्पसमध्ये येतो त्याची काळजी संपूर्ण गेटमधून एंट्री झाल्यापासून तर ते क्लासरूमपर्यंत, टीचिंग लर्निंगपर्यंत पूर्णपणे कशी घेतलेली आहे ती आपण कोविड सेल आपण फॉर्म केलेला आहे. संपूर्ण कॅम्पसमध्ये कॅम्पस लेवल कोविड सेल हा फॉर्म केला आहे. त्याच्यामध्ये 42 व्यक्तींचा समाविष्ट आहे आणि आपल्या कॉलेजचे जवळजवळ 5 ते 7 सिनियर फॅकल्टी दे आर केअरिंग अँड अडॉप्टिंग टू द ऑल द नॉर्म्स ॲज पर ॲज दिस हायजीन्स इज कन्सर्न, सेफ्टी इज कन्सर्न अँड डिसइन्फेक्शन्स अँड सॅनिटायझेशन प्रोसेस इज कन्सर्न. त्या सगळ्या उपलब्ध केलेल्या आहेत. त्या आपण मी व्यवस्थित ज्या ज्या पॉईंटच्या वेळेस आलो त्यावेळेस मी पुन्हा समजून सांगेल. तिसरा प्रश्न मिस शेर्ली फ्रान्सिस यांनी विचारला, वेन द रिझल्ट ऑफ द 4th इंजिनिअरिंग विल बी डिक्लेअर्ड. आता ह्या रिझल्टचा डिक्लेरेशनचा प्रश्न आता सुरुवातीला हा प्रश्न आता सगळ्या एक्झामिनेशन्स कॅन्सल झाल्यामुळे आपल्याला हे सगळे जे ॲव्हरेजिंगचे जे मार्क्स आपण जे पाठवतो विद्यापीठाला ते पोहोचल्यानंतर विद्यापीठ आता जास्त वेळ लागणार नाही, कारण most of the result which are prepared here that has to be only processed at the university level, कारण असेसमेंटची प्रोसेस ही लवकरात लवकर झालेली आहे आणि त्यामुळे त्याचे रिझल्ट्स लवकरच येईल. SPPUच्या साईटवरून आपल्याला टाइम टू टाइम गाईडलाईन्स मिळतात, त्याप्रमाणे त्याचे उत्तर आपण देतो. या नंतर रश्मी पंडिता ह्या मॅडमने विचारलंय, व्हॉट इज अबाउट द 8th सेम रिझल्ट. 8th सेमच्या रिझल्टच्या संदर्भात आता तेच म्हटलं, परीक्षा झाल्यानंतर
या परीक्षा असो की मागच्या वेळेस 8 सेमच्या परीक्षा मागच्या वेळेस आता देण्याचा होतो, ह्या परीक्षा कॅन्सल्स झाल्या असल्यामुळे त्यांचा रिझल्ट हा कॉलेजनी मार्क्स पाठवल्यानंतर, विद्यापीठ प्रोसेस केल्यानंतर क्विकली ते अनाऊन्स होईल. टाईम टू टाईम आता असं सांगता येणार नाही, कारण विद्यापीठाच्या गाईडलाईन्स प्रमाणेच किंवा त्यांच्या टाइम टेबल शेड्यूल प्रमाणेच ते आपल्याला इमिजिएट कळवण्यात येईल. अनिल कुमार शर्मा यांनी विचारला, मैम आपका कॉलेज सेफ है मगर जो बच्चा पीजी में है उसकी सेफ्टी का क्या है? तो मुलगा यूजी मध्ये असो की पीजी मध्ये असो, ज्यावेळेस कॉलेजमध्ये आल्यानंतर त्याला इथे शिक्षण घेताना इफ ही इज कमिंग फॉर द प्रोजेक्ट पर्पज, इफ ही इज कमिंग फॉर द प्रॅक्टिकल पर्पज, इफ ही इज कमिंग फॉर द लेक्चर पर्पज, social distancing in the every classroom, every laboratory will be maintained as per the advisory of the government of Maharashtra, government of central government, as well as advisory from the University of the Pune. Honorable Vice Chancellor नितीन करमळकर सरांनी आत्ताच आमच्याकडे तशी गाईडलाईन्स केलेली आहे आणि त्याचं कंप्लायन्स आपल्याला विद्यापीठाला पोहोचवायचं आहे, त्याप्रमाणे ते तुम्हाला कळवण्यात येईल. परंतु संपूर्ण काळजी टीचिंग लर्निंगची ऑफलाईन असो की ऑनलाईन असो की फिजिकल तिथे शिक्षणाचं असो त्याची काळजी घेतलेली आहे. चिन्मय टंडन यांनी विचारलेलं आहे, ॲज पर द गव्हर्नमेंट फायनल इयर एक्झामिनेशन हॅव बीन कॅन्सल्ड, विल वी रिसीव्ह एनी नोटिफिकेशन फ्रॉम द कॉलेज? येस, कॉलेजमधून सविस्तर उद्याच्या उद्या, कारण त्या गाईडलाईन्स इमिजिएट आजच पोहोचलेल्या आहेत आणि उद्याच सगळ्या पॅरेंट्सना ह्या गाईडलाईन्स ह्याचं नोटिफिकेशन्स विल बी कम्युनिकेटेड टू ऑल द पॅरेंट्स थ्रू द टीचर गार्डियन्स ऑफ एव्हरी क्लास. आणि प्रत्येक क्लासच्या टीचर गार्डियन हे तुम्हाला ते पत्रही परिपत्रक पाठवतील. परंतु I will be requesting, because this is made available onto our website DY Patil College of Engineering dypc.ac.pune या याच्यावर या साईटवर आपल्याला ते वेबसाईटवर ते बघायला मिळेल. इट इज ऑलरेडी अपलोडेड. यू कॅन चेक दॅट ॲज पर ॲज दिस नोटिफिकेशन विच हॅज कम फ्रॉम द युनिव्हर्सिटी ऑफ द पुणे. पुढला प्रश्न राजेंद्र प्रसाद नागपुरी यांनी विचारला, Maharashtra government declared the class commencement from the 1st August, but you are saying the commencement from the 15th June. Please clarify. This notification has come today only, and that is why previously it was mentioned that की ज्यावेळेस उदय सामंतांनी आपल्या एज्युकेशन मिनिस्टरनी ज्यावेळेस सांगितलं होतं की पुढचे कदाचित क्लासेस आपल्याला पुढे जुलै ऑगस्टमध्ये सुरू करावे लागतील, सप्टेंबरमध्ये सुरू करावे लागतील, परंतु ACTEBचे क्लासेस हे नवीन नियमाप्रमाणे 15 जून नंतरच सुरुवात करण्यात येईल. 15 जूनला प्रिलिमिनरी तुमचे व्हॅल्यू ॲडेड प्रोग्राम सुरू करण्यात येईल आणि 1 तारखेपासून हे रेग्युलर प्रोग्राम्स, रेग्युलर क्लासेस सुरू करण्यात येईल. नंतर त्याचा पॅटर्न कसा असेल, ते ऑनलाईन क्लासेस असेल की ऑफलाईन असेल, ते तुम्हाला टीजीकडून लगेच तुम्हाला कळवण्यात येईल. टीचर गार्डियन्स जे विद्यार्थ्यांचे आहेत त्यांच्याकडून त्यांना सविस्तर प्रॉपर डॉक्युमेंट्स जे विद्यापीठाकडून आलेलं आहे ते तसेच्या तसं तुम्हाला कळवण्यात येणार आहे. आणि व्हॉट काइंड ऑफ द फॅसिलिटी दॅट वी आर टू हॅव ॲज पर द टीचिंग लर्निंग इज कन्सर्न, दॅट विल बी ऑल्सो डेसिमेटेड टू यू. नेक्स्ट प्रश्न असा विचारलेला आहे मिसेस शेर्ली फ्रान्सिस यांनी, लास्ट इयर दोज स्टुडंट्स हु वर सिलेक्टेड बाय द कंपनी, हाऊ अबाउट देअर जॉइनिंग लेटर, वेदर दॅट विल बी डिलेड? खूप सुंदर प्रश्न विचारला. बिकॉज all the students those who got placed in the final year, तुम्हाला हे सांगण्याचं मला खूप आनंद होतो की 85% of the total student have been placed into the various company from the package from the 3.5 lakhs to the 12 lakhs rupees. या रेंजमध्ये ज्यांच्या ऑफर ज्यांना ऑलरेडी दिलेल्या आहे त्यांच्या कंपनीच्या सगळ्या CEOs CTOsला आपल्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट डिपार्टमेंटनी व्यवस्थित प्रश्न विचारून आणि तुमचा हा प्रश्न त्यांना विचारल्यानंतर त्यांनी समर्पक उत्तरं दिलेली आहे. दे हॅव टोल्ड दॅट वॉट एव्हर द ऑफर हॅज बीन गिवन इट विल नॉट बी डिलेड, दॅट विल बी स्टँडिंग ॲज इट इज. तर त्यामुळे त्याबद्दल प्लेसमेंटच्या संदर्भात आपण चिंता करू नये. ज्या ऑफर दिलेल्या आहेत व्हॉट एव्हर विच वेअर द कंपनी, आताच रिसेंटली बायजू कंपनीने 10 लॅकेज पॅकेजचे जवळजवळ 6 विद्यार्थी आपले सिलेक्ट झालेले आहेत.
In spite of all the situation, all our students are being placed and their placement order are going to stand as it is without any kind of delay. पुढच्या प्रश्नाला जाऊया. गौरचंद्रा महांतो यांनी विचारलाय, वेन विल बी द फायनल एक्झामिनेशन विल बी हेल्ड IT डिपार्टमेंट फॉर द 6th सेमिस्टर. आता कोणत्याही परीक्षा 6th सेमिस्टरच्या असो की कोणत्याही परीक्षा सध्या होणार नाहीत. त्यांचे ॲव्हरेजिंगचे मार्क्स त्या त्या वर्षाचे आहेत, त्या गाईडलाईन्स दिलेल्या विद्यापीठाच्या गाईडलाईन्सप्रमाणे दॅट एक्झामिनेशन त्यांचं असेसमेंट जे आहे इंटरनल असेसमेंट विल बी कम्युनिकेटेड टू द युनिव्हर्सिटी. त्यानंतर स्वाती गिरगुणे ह्या मॅडमनी प्रश्न विचारला. हॅलो मॅडम, आय एम ए पेरेंट ऑफ शिवानी गिरगुणे. फॉर द स्टुडंट हू हॅव गॉट प्लेस विल जॉईनिंग डेट विथ द सेम ऑर बिफोर एनी अपडेट्स रिगार्डिंग द प्लेस स्टुडंट्स. मी तुम्हाला आत्ताच वरच्या प्रश्नांमध्येच हा प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. ऑल द स्टुडंट्स दोज हू हॅव गॉट प्लेस्ड and they have received, they will be continuing as it is, because there won't be any difference. Whatever has been committed will be followed by the, as far as this company, they are going to adhere to their decisions. पुढचा प्रश्न, काही प्रश्नांचा, काही पालकांचा असा प्रश्न होता की कॉलेजमध्ये या कोविड सिच्युएशन्समध्ये कॉलेजमध्ये आल्यानंतर कशा कशा प्रकारची व्यवस्था आहे. फर्स्ट आणखी प्रश्न होता जेंट्सच्या आणि लेडीजच्या कॉमन रूमबद्दल काय आहे आणि त्यांच्या क्लिनलीनेस आणि टॉयलेटच्या बद्दल त्यांनी हा प्रश्न विचारला. अतिशय समर्पक प्रश्न विचारलेला आहे. आपल्याकडे आत्ताच मी सांगितलेलं, आपल्याकडे कोविड सेलची फॉर्म झालेला आहे. त्या कोविड सेलनी कंप्लीट कॉलेजमध्ये एंटायर कॅम्पसमध्ये सगळ्यांची पाहणी करून सगळ्या टॉयलेट्समध्ये आणि शुद्ध पाण्याची व्यवस्था, शुद्ध पाणी पिण्याची व्यवस्था, संपूर्ण पाण्याची व्यवस्था आणि हायजीनच्या दृष्टिकोनातून डेटॉल असो, सॅनिटायझेशन असो, साबण असो किंवा हात धुण्याच्या वेगवेगळ्या गोष्टी असो, त्या सगळ्या गोष्टी डेटॉल उपलब्ध, सगळ्या गोष्टी हायजीनच्या दृष्टिकोनातून उपलब्ध केलेल्या आहेत. वी हॅव टेकन ऑल द केअर स्पेसिफिकली फॉर मेंटेनिंग द हायजीन इन टू द टॉयलेट्स अँड बॉईज कॉमन रूम अँड गर्ल्स कॉमन रूम, त्या प्रश्नाप्रमाणे. Then a next question which has been asked as far as the best canteen facility with the suitable rate. तुमच्या आता त्या कॅन्टीनच्या बद्दल, त्या कॅन्टीन्स आपल्याकडे दोन्हीही सुंदर कॅन्टीन आहेत. मेन कॅफेटेरिया आहे आणि दुसरी पण कॅन्टीन आहे. त्या ठिकाणी जेवण अतिशय व्यवस्थित, परंतु ऑल द कॅन्टीन पीपल दे हॅव बीन इन्स्ट्रक्टेड टू मेंटेन द हायजीन्स अँड टेकिंग द सेफ्टी केअर्स as far as the service is concerned, maintaining the social distancing. त्यांना सगळ्या टेबलची व्यवस्था शासनाच्या गाईडलाईन्स प्रमाणे आपण केलेली आहे. परंतु ते कसं आहे, ज्यावेळेस विद्यार्थी येतील त्यावेळेस, आता सध्या इमिजिएटली 15 तारखेला जरी आपलं कॉलेज सुरू होत असेल तरी, परंतु इनिशियली फॉर फ्यू डेज वी आर नॉट गोइंग टू प्रोव्हाइड एनी कॅन्टीन फॅसिलिटी अनलेस अँड अंटिल वी एन्श्युअर द 100% सेफ्टी फ्रॉम हायजीन पर्स्पेक्टिव्ह पॉईंट ऑफ व्ह्यू. आणि हे तुम्हाला सांगतोय की त्यामुळे नथिंग टू वरी ॲट ऑल. SPPUच्या नोटीसप्रमाणे पुढचा प्रश्न आहे, ऑफिस ऑटोमेशन फॅसिलिटी आहे का? काही लोकांना आपल्याला फी भरायची असेल तर फी भरण्यासाठी आपल्याला काय व्यवस्था केलेली आहे, कारण विद्यार्थी इथे येऊन आपले फी भरू शकत नाही. तर पालकांचा हा प्रश्न होता की आता ॲडमिशन घेतल्यानंतर फी कशी भरणार. तर लेट मी टेल यू दॅट वी हॅव अ ERP सॉफ्टवेअर. त्या याच्यातूनच आपण काही परीक्षेचे फॉर्मसुद्धा भरलेले आहेत. त्यामधूनच त्याच अकाउंटला ERP सिस्टमद्वारे आपण ॲटम म्हणून गेटवे आहे, त्या थ्रू आपण आपल्या कॉलेजची फी व्यवस्थित भरू शकता. आणि यू कॅन बी सपोर्टेड इफ एनी क्वेरी इज देअर, यू कॅन टॉक टू आवर अकाउंट्स डिपार्टमेंट. दे विल ऑल्सो हेल्प टू यू हाऊ टू फाइंड आउट द हाऊ टू सॉल्व द प्रॉब्लेम्स ॲज फार ॲज द फिलिंग द फी इज कन्सर्न. बट लेट मी टेल यू, तुमची सगळी फी पॉसिबली ही ऑनलाईनरित्याच घेतली जाईल, त्यामध्ये चिंता करण्याची गरज नाही. काही पालकांनी हा प्रश्न विचारला, वेदर द गेट क्लासेस आर देअर ऑर नॉट फॉर द फ्युचर. येस, ऑलरेडी वी डू हॅव द प्रॉपर सेल फॉर दिस कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन सेल, आणि त्यामध्ये गेट एक्झामिनेशनचं प्रिपेरेशनसुद्धा त्याच वेळेस आपण करून घेतो. आपल्याकडे रेग्युलरली याचे क्लासेस सुरू होतात. देन
काही प्रश्न विचारला, आपल्याकडे डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर कशा प्रकारचं आहे. आता कन्सिडरिंग द ऑल द सिच्युएशन्स, ऑल द फिजिकल स्टुडंट्स कॅनॉट बी देअर. 4,000 विद्यार्थी ॲट ए टाइम कसे येणार आणि तुमची टीचिंग लर्निंग प्रोसेस कशी असणार, हा सगळा, आणि सोशल डिस्टन्सिंग कशा प्रकारे आपण क्लासमध्ये आणि लॅबोरेटरीमध्ये करू शकाल, असा एक सुंदर प्रश्न विचारलेला आहे. हा प्रश्न मिस्टर समीर देशमुख यांनी विचारलेला आहे. थँक्यू समीर देशमुख जी. This is the most and important significant questions which has been asked by the Samir Deshmukh. Let me tell you answer for that. I already mentioned that there will be the program which will be imparting the hybrid education system. Hybrid म्हणजे काही टीचिंग, फिजिकल टीचिंग आणि ऑनलाईन टीचिंग. ऑनलाईन टीचिंगसाठी आपण ॲट ए टाइम 5,000 विद्यार्थ्यांना ॲट ए टाइम ॲड्रेस करू शकतो, इतकं डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याकडे मायक्रोसॉफ्ट टीम या सॉफ्टवेअरद्वारे आपण इस्टॅब्लिश केलेलं आहे. नंबर 1, डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर सगळ्यांना, सगळे क्लासेस, नोटबुक्स, व्हिडिओ, ऑडिओ, टेक्स्ट, सगळं टीचिंग मटेरियल आपल्याला याच प्लॅटफॉर्मद्वारे सगळ्या विद्यार्थ्यांना मिळेल. आणि जर आपल्याला विद्यार्थ्यांना बोलवायचंच असेल तर दे विल बी कॉल्ड ओनली फॉर द प्रॅक्टिकल पर्पज. जेव्हा त्यांचा प्रॅक्टिकलच्या संदर्भात ते एक्झिक्यूट करायचं असेल त्याच वेळेस विद्यार्थ्यांना आपण बोलवणार आहे. म्हणजेच काय, आता प्रॅक्टिकल जनरली आपण प्रॅक्टिकल थिअरी आणि प्रॅक्टिकल यांचा जर आपण हिशोब घेतला तर तो जवळजवळ 40-60% अशा प्रकारचा रेशिओ असतो. मग आता हा 60% थिअरी, 40% प्रॅक्टिकल्स जे असले तर 40% स्टुडंट्सला आपण फक्त कॉलेजला, कॅम्पसला बोलवणार आहेत. आता आपल्याकडे देअर आर 8 डिपार्टमेंट. फर्स्ट इयर डिपार्टमेंट आहे आपल्याकडे, कम्प्युटर इंजिनिअरिंग आहे, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी डिपार्टमेंट आहे, त्यानंतर इन्स्ट्रुमेंटेशन डिपार्टमेंट आहे, त्यानंतर सिव्हिल इंजिनिअरिंग आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि प्रोडक्शन इंजिनिअरिंग, हे 5 डिपार्टमेंट आहे. तर आपण हे जे प्रॅक्टिकलसाठी येणारे जे मुलं आहे, फिजिकल ज्या वेळेस येतील तर डेफिनेटली वी आर एक्सपेक्टिंग द ओनली 50% ऑफ द स्टुडंट ऑर 40% ऑफ द स्टुडंट. आता या 40% ऑफ स्टुडंट्समधून आपण परत त्यांचे 50% आपण स्टॅगर्ड करतोय. 50% ऑफ द स्टुडंट्स म्हणजे 50% ऑफ द डिपार्टमेंट, 4 डिपार्टमेंट हे मॉर्निंग 8 to 1 ला सुरू होतील आणि दुसरे जे डिपार्टमेंट आहे ते 1 to 5 ला होतील. म्हणजे अप्रॉक्सिमेटली द स्टुडंट्स स्ट्रेंथ इज 50%. आणि मग अशा प्रकारे जे काही 500-600 विद्यार्थी ॲट ए टाइम कॉलेजमध्ये येतील, म्हणजे 4,000 विद्यार्थी ॲट ए टाइम येण्याच्या ऐवजी फक्त 500-600 विद्यार्थी कंप्लीट कॉलेजमध्ये असतील. म्हणजेच त्यांना आवश्यक असलेला संपूर्ण सोशल डिस्टन्सिंग पाळून सुद्धा त्यांचं टीचिंग लर्निंग प्रोसेस व्यवस्थित होईल याची काळजी घेतलेली आहे. मग ते आल्यानंतर पुन्हा प्रश्न काही यांचा होता तर मेडिकल चेकअपची फॅसिलिटी आहे का, आल्यानंतर त्यांची सॅनिटायझेशनची फॅसिलिटी आहे का, हा अतिशय मार्मिक प्रश्न परत एकदा पालकांनी हा प्रश्न मिस्टर विजय पाटील यांनी विचारलेला आहे. थँक्यू विजय पाटील. त्यांचा विद्यार्थी हा 3rd इयर कम्प्युटरला आहे. त्यांना ऑलरेडी आय हॅव टोल्ड यू ॲज पर ॲज द वेन एव्हर द स्टुडंट एंटर इन टू द कॉलेज, इफ ही इज कमिंग बाय द 2-wheeler, it is a mandatory for that student to come on a single. So there should not be a double seat. He should wear the helmet. He should come in singly and he will be allowed to enter into the college with a proper ID. तिथे आल्यानंतर त्याचा ID चेक करून घेण्यात येईल, त्याचं टेम्परेचर चेक करण्यात येईल. आपल्याकडे टेम्परेचर मेजरमेंटच्या काही मशीन्स आहेत. इमिजिएटली त्यांना जेव्हा त्याचं टेम्परेचर जर कंट्रोलमध्ये असेल तरच ही विल बी अलाउड टू एंटर. मग अशा प्रकारे प्रत्येक विद्यार्थी तो गेटवरून आतमध्ये आल्यानंतर अगेन ॲट द गेट ऑफ द हिज डिपार्टमेंट अगेन देअर इज अ सॅनिटायझेशन स्टँड इज केप्ट देअर. विद्यार्थ्यांनी अपेक्षित आहे की त्यांची सॅनिटायझेशनची बॉटल त्यांच्याकडे असावी, पण समजा कोणाकडे नसेल त्यांच्यासोबत त्यांचा मास्क पण असायला पाहिजे. आणि मास्क आणि सॅनिटायझेशन हे अतिशय अपरिहार्य आहे, आपण हे कंपल्सरी केलेलं आहे. अँड दॅट्स वाय वन्स ही is allowed to enter into the campus, before he goes to his department or into the class, we have made it compulsory to take the use of this particular sanitizer which is made available at the entrance of this gate.
आणि हे सगळ्या सॅनिटायझर डिस्पेन्सर हे तिथे ठेवलेले आहे आणि त्या प्रकारे जेव्हा पाहिजे तेव्हा तो सॅनिटाईज करायचा आणि त्यांनी आपण क्लासमध्ये जायचं. आता पुन्हा एक प्रश्न विचारला, once he enter into that, how do he ensures or see that the places he is going to work हे प्रॉपर सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटाईज आहेत की नाही याची काळजी घेतली का? हा प्रश्न मिसेस सरदेशमुख यांनी विचारलेला आहे आणि याचं उत्तर असं आहे की ऑल द लॅबोरेटरीज विल बी केप्ट प्रॉपरली इन अ हायजीन स्टेट अँड सेफ स्टेट. त्या सगळ्या लॅबोरेटरीचे, सगळ्या टेबल्सचे, सगळ्या कम्प्युटिंग फॅसिलिटीचं डिसइन्फेक्टिफिकेशन्स करण्यात आलेलं राहील आणि वी विल एन्श्युअर दॅट इज प्रॉपरली डिसइन्फेक्टिफाईड बाय द सोडियम फ्लोराईड टू. अँड जे काही सॅनिटायझरनी त्याचा व्यवस्थित आपण त्याची काळजी घेतली जाईल. आणि एका लॅबमध्ये जर 20 विद्यार्थी असेल तर फक्त यावेळेस आपण फक्त 10 विद्यार्थ्यांची व्यवस्था करतो, म्हणजे 50% स्टुडंट्समध्येच प्रॉपर सोशल डिस्टन्सिंग पाळून आपण त्यांचं प्रॅक्टिकल घेण्यासाठी इथे सुरुवात करतोय. तर आय होप दॅट दीज आर द इम्पॉर्टंट पॉईंट्स विच नीड टू बी टेकन केअर बाय द डिपार्टमेंट. Apart from that, I would like to state that any kind of the questions which is very relevant and the care need to be taken by the college, please do suggest us. We are here to address each and every point. Our management, Honorable Satesh Patil sir and Honorable Colonel Joshi sir, he is the campus director. They are so concerned about the hygiene and the health of all the faculties and students. Next question that also they have also carefully mentioned, that is why the formation of the campus COVID cell has been done. त्याच्यामध्ये 42 faculty has been involved apart from the non-teaching staff also. So we are very concerned. Doctor residents will be there, and if suppose any kind of the emergency is there, Dr. Pandya is there from the pharmaceutical department. He is responsible for immediately communicating to the Lokmanya Hospital, which is nearby, where the this particular protections as far as this any kind of the symptoms, if anybody found that and then this help is made available. आपल्याकडे शीतल मॅडम आहेत, बेदी मॅडम आहेत. शी इज ऑलवेज देअर अवेलेबल ॲज अ रेसिडेंट डॉक्टर.